चला एक स्क्वेअर लेग पंच जाऊ दे. आयोजकांना विनंती करतोय की एक स्क्वेअर लेग पंच आपण पाठवून द्यायचे आतमध्ये. आणि यापुढील दुसऱ्या इनिंगचे जे सामने आहेत, हेमंत भाऊ एक मॅच. दुसऱ्या फेरीतील जे सामने आहेत ते 4-4 षटकांचे होतील याची आम्ही पूर्व सूचना देतोय, कारण भरपूर उशीर झालेला आहे. घड्याळात वाजलेले आहेत जवळपास 3:30 वाजलेले आहेत आणि कदाचित मला असं वाटत आहे की हा सामना संपता 4:30 होतील. त्या कारणास्तव आम्ही पूर्व कल्पना सर्व जे संघ विजयी झालेले आहेत त्या सर्व संघांना देतोय की पुढील जे सामने असतील हे 4-4 षटकांचे असतील. आगरी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा खेळत आहोत. आणि नक्कीच पाणझुला आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवंतदा पाटील हे ज्यावेळेस दाखल होते त्यावेळेस मी एक फक्त संकल्पना मांडली आहे आपल्या आगरी समाजासोबत समोर की पुढच्या वर्षी ज्यावेळेस आपल्या मास्टर्स मॅचेस सुरू होतील त्यावेळेस आपण हे टेनिकचे जे चेंडू वापरत आहोत ते टेनिकचे चेंडू बंद करून त्याच्या जागी आपण गुड शॉटचे बॉल वापरले तर बरं होईल, अशी एक माझी संकल्पना आहे मंडळाजवळ. आणि नक्कीच कारण मला वाटतं चिंचोडीला ती कंपनी आहे गुड शॉट चेंडूची आणि तिथे कदाचित आपल्या मंडळाचा लोगो देखील प्रिंट करून मिळेल प्रत्येक चेंडूवर, कारण त्या चेंडूमुळे दुखापत शक्यतो कमी होते आणि तो हलका चेंडू आहे आणि चेंडू लवकर बाहेर देखील जातो टेनिक्सहून अधिक. कामनला आहे का? येस, कामन मोरी इथे ती कंपनी आहे. तर नक्कीच मंडळाचे पदाधिकारी आहेत त्यांना माझ्याकडून विनंती असेल की पुढच्या वर्षी गुड शॉट चेंडूकडे आपण जर वळलात तर बरं होईल. पंचांचा इशारा होतोय, सामन्याला सुरुवात. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना इथे आम्ही शुभेच्छा देतोय. हे दोन संघ मित्रांनो आहेत आणि या दोन संघांमध्ये विक्रमादित्य आहेत 2. प्रवीण गावड स्ट्राइक एंडला आपण पाहतोय. पहिला चेंडू सरळ ऑफ केला, चेंडूला उडवून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉड शॉट, अप्रतिम शॉट प्रवीण गावड यांच्या बॅट मधून येतोय हा शानदार षटकार. 6 धावा. तर 1 लाख धावसंख्या आपण पूर्ण करणार आहोत. आणि प्रवीण गावड याच्या विषयी म्हणायचं गेलं तर 2016च्या वर्षामध्ये मित्रांनो जो प्रवीण गावड यानं एक विक्रम नोंदवलेला आहे, रचलेला आहे. तो विक्रम अजूनही तुटला नाहीये. ऑन साइडला चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळून काढला, 2 धावा येतील. 823 धावेचा जो विक्रम प्रवीण गावड यांचा आहे तो अजूनही तुटला नाहीये. संपूर्ण मालिकेमध्ये 823 धावा आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने बनवलेल्या नाहीयेत. एक विक्रम मात्र प्रवीण गावडचा तुटला गेला. भूषण भोईरचा देखील विक्रम तुटला गेला. 123 धावा या भूषण भोईरनं एकाच स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या, तर 118 धावा या प्रवीण गावडने एका स्पर्धेमध्ये बनवल्या होत्या. क्या बात आहे, स्ट्रोक्सचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय हा शानदार षटकार. 6 धावा. मित्रांनो भूषण भोईरांचा आणि प्रवीण गावड यांचा विक्रम तुटला गेला, तो म्हणजेच मोरवा आरके मोरवा या मैदानावर जोनस यानं नवीन इतिहास आपल्या मास्टर्स क्रिकेटमध्ये रचला. एका स्पर्धेमध्ये 131 धावेचा विक्रम
जोनसनं रचला आणि भूषण भोईरांच्या 127 धावेचा विक्रम मात्र मोडत तो जोनसनं नवीन विक्रम रचला. प्रवीण गावड यांच्याविषयी म्हणायचं गेलं 823 धावेचा सर्वोत्तम उत्तम विक्रम आहे. त्यानंतर सर्वाधिक अर्धशतक हे प्रवीण गावड यांच्या नावावर आहेत. अनेक मॅच मध्ये मित्रांनो अर्धशतक खेळी केलेली आहे. या वर्षामध्ये 2 अर्धशतक खेळी घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट प्रवीण गावड यांना केलेल्या आहेत. सॉफ्टवेअरने चेंडूला ड्राईव्ह केला. चेंडू ट्रॅव्हल होतो मिड विकेटच्या दिशेनं. डिप्स्क्वॅलेकचा क्षेत्ररक्षक वेगानं पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तत्पूर्वी पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. या वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर प्रवीण गावड यांचं पहिलं अर्धशतक नोंदवलं गेलं उमेळमानच्या मैदानावर आणि जवळपास एक अफलातून इनिंग प्रवीण गावडनं उमेळमानच्या मैदानावर घोडबंदरच्या अगेन्स्ट खेळली होती. तो दिवस होता मित्रांनो 13 मार्च 2022. 14 चेंडू आणि 53 धावेची अफलातून इनिंग. यावेळेस स्कूपचा फटका फाईनच्या दिशेनं, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, नो चान्स फील्डर, चेंडू आउट ऑफ द पार्क. प्रवीण गावड यांच्या बॅटमधून येतोय आणखीन एक. ते 20 त्यानंतर लागोपाठ मित्रांनो लागोपाठ एक दिवस फक्त आपला गॅप झाला. त्यानंतर 16 मार्च 2022 रोजी प्रवीण गावड यानं या वर्षामधील आणखीन एक म्हणजे दुसरं शतक नोंदवलं, अर्धशतक नोंदवलं आपल्या नावावर आणि ते देखील घोडबंदर संघाच्या अगेन्स्ट 19 चेंडू आणि 53 धावा. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला फक्त कट केला गेला. पॉइंटच्या दिशेनं सिंगल कन्वर्ट करतोय. पाहिलं, निहाळलं, षटकातीला शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली प्रवीण यांना. मात्र 6 चेंडू बॅटिंग पॉवर प्ले सुरू होता आणि त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये तब्बल धावा बनवल्या त्या 21. आतापर्यंत मित्रांनो मास्टर्स क्रिकेटचा जर इतिहास पाहिला, मालजीपाडा या संघाचा इतिहास देखील सांगण्याची संधी आली असती मला जर मी इथे उद्या समालोचन करण्यासाठी जर असतो तर नक्कीच मालजीपाड्याची देखील पूर्ण हिस्ट्री या वर्षाची 2021 आणि 2022 ची हिस्ट्री नक्कीच सर्व प्रेक्षकांसमोर पोहोचवली असती. मात्र मास्टर्स क्रिकेटमध्ये मित्रांनो पहिल्यांदा 2000 धावा पूर्ण करणारा खेळाडू कोणता असेल तर तो आहे प्रवीण गावड, ज्यानं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधल्या पहिल्या 2000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मात्र नंबर 2 क्रमवारीवर आपण पाहिलं किशोर पाटील मॅन फ्रॉम एक्सर ए यांनी दुसरा खेळाडू ठरला ज्याने 2000 धाव्यांचा आकडा पूर्ण केला. त्यानंतर मोहन गरत याला आपण मागाशी पाहिलं फलंदाजी करताना, हा नंबर 3चा खेळाडू ठरला ज्याने 2000 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर मित्रांनो अलंकार तरे मॅन फ्रॉम घोडबंदर हा खेळाडू 4था ठरला ज्याने 2000 धावा मास्टर्स क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या. हा संपूर्ण इतिहास मित्रांनो प्रवीण गावड यांचा मी आपल्यापर्यंत प्रेझेंट करतोय. अफलातून इनिंग, अफलातून पारी आपण प्रवीण गावडच्या बॅटमधून अनेकदा पाहिलेले आहे. त्या कारणास्तव आपण या खेळाडूला विक्रम आदित्य म्हणून म्हणतोय अग्रिकोली सामाजिक संस्थेचा. फ्लॉप लाईनचा चेंडू, यावेळेस चेंडूला ऑन द ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू डीप लॉंग ऑन रिझन मध्ये देवेन चेंडूला फील्ड करतोय. सिंगलला लगेचच कन्वर्ट केलं ते 2 या धावेमध्ये. फलकावर धावा येत आहेत त्या 23 धावा. षटक क्रमांक आपण पाहताय दुसरं हे सुरू आहे. रुपेश आपल्याला पाहायला मिळतं गोलंदाजी ट्रॅकवर. आणि प्रवीण गावड यांच्याविषयी म्हणायचं गेलं मित्रांनो तर सातत्यानं हा जो इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे हा मास्टर्सचा इतिहास आहे. सातत्यानं 3 वर्ष ऑरेंज कॅप, म्हणजेच ऑरेंज कॅप म्हटलं IPLचा सीझन सुरू आहे. ऑरेंज कॅपचा अर्थ काय हा तुम्हाला सर्वांना नक्कीच माहिती असेल. ऑरेंज कॅप म्हटलं तर सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या खात्यावर आहेत तो खेळाडू, आणि सातत्यानं 3 वर्ष ज्यानं ऑरेंज कॅप आपल्या डोक्यावर ठेवली तो खेळाडू कोणतं प्रवीण गावड. पहिल्या वर्षामध्ये 823 धावा, त्यानंतर 619 धावा असा हा प्रवीण गावड यांचा खेळ आहे. शॉर्ट ऑफ लाईन तो लागतोय, चेंडू हवेत आहे, हा कॅच होणं खूप गरजेचं आहे. मात्र त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे फाईन लेग रिझन मध्ये. कैलासनं प्रयत्न केला होता. अंतिम क्षणी आपण पाहिलं तर मला वाटतं संतोष भोई त्या ठिकाणी आहेत, चेंडूला फील्ड करतायत. मिळतात या 2 धावा. 2 धावेनं संघ पोहोचतोय तो म्हणजे 25 या धावसंख्येवर. तर हा इतिहास ऐकायला तुम्हाला बरं वाटत असेल, मात्र
मालजीपाडा संघ देखील नक्कीच इतिहास रचेल मित्र. फुल ऑफ लेंथचा चेंडू, पुरेपूर फायदा, चेंडूला सरळ फेकून दिला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्या बात आहे. प्रवीण गावडे यांचा हा ब्रँडेड षटकार. 6 धावा. हे ते आईस्क्रीम घेऊन जा पांजवले ना. दिलीप भोईरचा पोरगा दिलीप भोईर सारखाच आहे. अफलातून अफलातून आपण खेळी पाहत आहेत. प्रवीण गावड ज्या खेळीसाठी प्रसिद्ध आहे, ज्या खेळीसाठी मी म्हणेल प्रमुख फलंदाज मानला जातोय नारंगी मास्टर्स या संघाचा, आणि ज्या खेळाडूची सर्वांनाच नक्कीच मी म्हणेल डोकेदुखी ठरलेले आहे प्रवीण गावड यांची खेळी. आणि यावेळेस मी म्हणेल बालकुम संघाच्या अगेन्स्ट अफलातून इनिंग. मात्र बालकुम संघाला देखील कमी लेखू नका मित्रांनो, कारण बालकुम संघानं यस पाठवतोय पाण्याचा जार आयोजकांना मी विनंती करतोय. समोर आपलं जे लॉंग लेग रिझर्व मध्ये आपण जे खास करून कक्ष उभारलेला आहे, इनसाइड आउटचा फटका इनटू द गॅप, चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार. प्रवीणच्या बॅटमधून आणखीन एक शानदार चौकार. पाण्याचा जार पाठवायचा जार त्या ठिकाणी पाणी पांजू मास्टर्स एखादा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या. चार्ज देखील आहेत, आपल्याला चार्ज देखील पाठवतोय पांजू मास्टर्स. इथे मात्र प्रवीण गावड यांना थांबवणं खूप गरजेचं आहे बालकुम संघाला. जर प्रवीण गावड यांना थांबवलं नाही तर मात्र तेरा चेंडू 50 धावा, 16 चेंडू 50 धावा, 19 चेंडू 50 धावा, 15 चेंडू 50 धावा आणि जवळपास 17 चेंडू 50 धावा. या ही पाच अर्धशतक खेळी प्रवीण गावड यांच्या नावावर आहे. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 41 धाव संख्येवर हा खेळाडू खेळतोय. काय प्रवीण गावड यांचं आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील 6वं अर्धशतक नोंदवलं जाईल का? सर्वांचं लक्ष असेल प्रवीण गावड यांच्यावर. का खेळाडू हा नंबर 1चा खेळाडू आहे अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये. यावेळेस हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. स्ट्राइक नाहीये. 1 मॅन आर्मी. क्रिकेट हा 11 जणांचा खेळ आहे हे सर्वांना माहिती आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये जी प्रवीण गावडने खेळी केलेली आहे ती 1 मॅन आर्मी. मी म्हणेल हा अटॅक नाहीये, हा बालकुम संघावर मित्र अटॅक नाहीये, तर हा बालकुम संघावर काउंटर अटॅक आहे. आणि या काउंटर अटॅक पासून बालकुम संघाला वाचावं लागेल. त्या कारणास्तव प्रवीण गावड सारख्या या रणमशीनला थांबवायचं असेल तर त्याच्याच ताकदीचा गोलंदाज हा बालकुम संघाला मैदानाच्या आतमध्ये काढावा लागेल. 47 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय प्रवीण गावड. नारंगीचा संघ देखील 47 धावसंख्येवर पोहोचतोय. षटकं पूर्ण झालेले आहेत ती 2 म्हणजे 12 चेंडू 47 धावा. प्रवीण गावड आणखीन समोर जर गेला आणि त्या चेंडूवर जर षटकार आला तर 13 चेंडू आणि 53 धाव्याचा एक नवा इतिहास म्हणजे या वर्षातील
सर्वात जलद हाफ सेंचुरी प्रवीण गावड यांच्या नावावर नोंदवली जाईल. आणि जर विचार केला आपण प्रवीण गावड यांच्या विषयी तर मला वाटते 50 वर्ष पूर्ण असतील. प्रवीण 55 पहा वयोवर्ष 55 आणि एखाद्या मी म्हणेल जवळपास 18 ते 19 वर्षाच्या मुलाला लाजवेल याप्रमाणे आज जी खेळी प्रवीण गावडने केलेली आहे ती कौतुकास्पद आहे. क्या बात आहे. कौतुक करतो दिलीपचा. फक्त सिंगल कन्वर्ट करायचा होता मात्र थार्डमॅन त्या ठिकाणी नाहीये. गॅप मध्ये हा फटका. दिलीप देखील सुरुवात करतोय चौकारानं आपल्या खेळीची. संघ तब्बल पोहोचतोय. नारंगी तो म्हणजे 51 या सर्वांच्या नजरा प्रवीण गावडकडे आहेत. आमचे स्कोरर जे आहेत ते देखील वाट पाहतात की प्रवीण गावड कधी स्ट्राईक वर जाईल. मात्र प्रवीण गावडला जितकी स्ट्राईक असेल तितका धोका हा बालकुम संघासमोर असेल. मात्र मॅचला मजा येईल. मॅचला का मजा येईल हे देखील मी तुम्हाला सांगतोय. सर्वांना मी जिथे बनवलेला आहे त्या खेळाडू कक्षामध्ये बसावं असं आयोजकांची इच्छा आहे. नारंगी मास्टर्स काय झालं प्रवीण. धाव संख्या 57. क्या बात आहे. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न आहे. मिस्टर स्टोक एलिमिनेशन खूप मोठं पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. मिड ऑन रिझन मध्ये चेंडू लँड होतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा धावा पळवून काढल्या जात आहेत. त्या 2 पहिल्या चेंडूवर दिलीपच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला. दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहिला. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. म्हणजे धावसंख्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. प्रत्येक चेंडूवर धावा वाढत आहेत. कुठेतरी मात्र स्पीड हा कमी करावा लागेल बालकुम संघाला नारंगी या संघाचा. यावेळेस फक्त कट केला गेला स्वीपर पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक राकेश भोई त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 धाव पूर्ण. फेक येईपर्यंत 2 धावा. मात्र सर्व विचार करतात की प्रवीण स्ट्राईक का घेत नाहीये. मात्र प्रवीण असा एकमेव खेळाडू आहे मित्रांनो कारण तो त्याचा अर्धशतक पूर्ण करेल की नाहीये माहिती नाहीये. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला तारा नाहीये. मात्र समोर जितक्या धावा येत आहेत त्या घ्यायला हव्यात. हे तत्व आहे त्याचं क्रिकेटचं. धावसंख्या 61. आणखीन एक प्रतिभाशाळी आपण गोलंदाज गणेशला पाहतोय ज्याच्या खात्यावर एक मिनी बाईक आहे. इनसाइड आउटचा फटका. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. राकेश भोईर डीप मधून येत आहेत चेंडूला फील्ड करण्यासाठी. तत्पूर्वी 2 धावा दिलीप पळून काढतोय. तर एक मिनी बाईक या खेळाडूच्या खात्यावर म्हणजे सायकल. पहिली मॅन ऑफ द सिरीज सायकल म्हणून घेणारा हा पहिला मास्टर्स खेळाडू गुणवंत खेळाडू गणेश आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 63. 63 लॉस ऑफ विथआउट विकेट. 73 धावेच्या पार्टनरशिपचा विक्रम आहे. तो विक्रम इथे तुटला जाईल का. 7 वर्षाचा मास्टरचा इतिहास पाहिला तर 73 धावेच्या पार्टनरशिपचा इतिहास विक्रम आहे. फुल ऑफलाईनचा चेंडू. यावेळेस हा चेंडू कदाचित बॅटची एज घेऊन जातो. 1 धाव वेगानं पूर्ण केली. 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. मात्र या 2 धावा जर आपण पाहिलं तर प्रवीण मात्र आरामात पूर्ण करतोय. बॅटचा इशारा होतोय पंचांचा. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 65. चेंडू शिल्लक आहेत ते 12. आतापर्यंत एकही गोलंदाज सक्सेस झाला नाहीये नारंगी संघाची विकेट काढण्यासाठी. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी. मात्र काय इथे बदलेल का या मॅचची कहाणी. कारण हवी आहे बालकुम संघाला विकेट. ती विकेट या ब्रेक नंतर मिळू शकेल का या ऐकूया एक सुमधुर संगीत
आणि त्यानंतर येऊया या तडाखेबाज चला स्टार स्क्रीनच्या समोर कोण आहे? अंकुश पाटील कोण आहेत? मला वाटतं धनेश्वर आहे का? साईड स्क्रीन समोर मित्रा उभा राहू नको, साईड स्क्रीनच्या थोडंसं बाहेर उभा राहा. धनेश्वर साईड स्क्रीन सोडून जा. शॉट प्लेन यावेळेस बॅकफिल्ड जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. पूल मात्र पॉवरफुल नाहीये, तरी देखील हा पूलचा फटका काही धावा देऊन जाईल प्रवीण गावड यांना. 2 धावा पूर्ण करतोय आणि या 2 धावेनं प्रवीण गावड पोचतोय, तो म्हणजेच 49 या धाव संख्येवर. काय या 2021 आणि 2022 मधील तिसरी हाफ सेंचुरी प्रवीण पूर्ण करेल का, हा प्रश्नचिन्ह असेल. यावेळेस फक्त कट करतोय, टाळ्या वाजवा एकदा या खेळाडूसाठी मित्रांनो. अफलातून खेळी, अफलातून इनिंग या वर्षामध्ये 2021 आणि 2022च्या या मोसमामध्ये मित्रांनो ती जवळपास तिसरी हाफ सेंचुरी पूर्ण करतोय प्रवीण गावड आणि आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील 6वं अर्धशतक या माळजीपाड्याच्या नगरीमध्ये. सुपर, वेल डन. पहा आणखीन एक विक्रमादित्य भूषण भोईर खास करून त्यांना हात मिळवण्यासाठी तिथे आलेले आहेत, कारण ते देखील एक विक्रमादित्य आहेत. भूषण म्हणत असेल की प्रवीण आता तुझा टर्न आहे, तू खेळून घे, नंतर माझा टर्न येईल आणि जेव्हा माझा टर्न येईल तेव्हा मात्र मी माझी केळी नक्कीच दाखवेल. त्या कारणाचं मी म्हटलं की धावसंख्येचा कितीही मोठा डोंगर असला तरी बालकुम संघामध्ये ज्याप्रमाणे नारंगी संघामध्ये एखादा विक्रमादित्य आहे त्याप्रमाणे बालकुम संघामध्ये देखील तितक्याच ताकदीचा विक्रमादित्य आहे. धावसंख्या 68. आणखीन एक विक्रम करायचा असेल का? क्लिंग बोल्ड सर्वात मोठा फलंदाज. एक प्रकारे मी तर म्हणेल बालकुम संघानं मात्र एक डोकी बाहेर काढली, कारण या प्रवीण गावडनं बालकुम संघाला मी तर म्हणेल भरपूर अडचणीमध्ये आणलं होतं आणि ती अडचण मात्र दूर केली, ते म्हणजे देवेंद्र पाटील या गोलंदाजानं.
असे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांची मन देखील जिंकली असतील प्रवीण गावड यानं, कारण मास्टर्स क्रिकेटमध्ये अर्धशतक मित्रांनो, मास्टर्स क्रिकेटमध्ये भरपूर रेकॉर्ड झालेले आहेत. 6 चेंडू 6 षटकार हा देखील मास्टर्स क्रिकेटमध्ये रेकॉर्ड झाला आहे. 6 चेंडूमध्ये लागोपाठच्या 5 चेंडूवर 5 क्लिंग बोर्ड हे देखील गोलंदाजानं घेतलेले आहेत आणि तो देखील विक्रमादित्य ते या ठिकाणी आपल्याकडे आहे. पांजू या संघामध्ये बरेचसे इतिहास आहेत मास्टर्स क्रिकेटमधले. इथे मात्र परतावं लागेल, रमेश मांगेला यांना परतावं लागेल. रमेश जसा आला तसा मात्र निघून गेला पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेनं. ऑन हॅट्रिकवर गोलंदाज देवेन पाटील. त्यानंतर एक विशेष आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय सन्माननीय जितेंद्र नाईक, मॅन फ्रॉम गोडदेव. मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे ही व्यक्ती सातत्यानं 5 वर्ष प्रत्येक स्पर्धेला विनामूल्य कोणतेही पैसे न घेता स्कोरबुक देत असतो. त्याबद्दल जितेंद्र नाईक यांचं विशेष आभार. ऑन हॅट्रिकवर यावेळेस आपण पुढचा फटका, चेंडू जातोय तो म्हणजे कॉर्नरच्या दिशेनं. नितीन हजारे चेंडूला उचलतोय, फेक देईपर्यंत 2 धावा. दिनेश नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दिनेश आणि दिलीप एका राशीचे 2 खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फलकावर धावा येत आहेत नारंगी या संघाच्या, त्या म्हणजे 70 धावा. मला असं वाटलं होतं की जी 73 धावेची पार्टनरशिप आहे ती तुटली जाईल की काय, तो रेकॉर्ड तुटला जाईल की काय, मात्र दिलीप बाद झाला आणि कुठेतरी मात्र तो विक्रम अजूनही शाबूत राहिला. एक्सर A1 आणि उत्तम मात्रे यांच्या खात्यावर तो विक्रम आहे. मित्रांनो, मास्टर्स क्रिकेटमध्ये मुर्द्याच्या मैदानावर तो विक्रम रचला गेला होता. ती पार्टनरशिपचा केली गेली होती. तो देखील रेकॉर्ड आहे 2016 मध्ये. दाफळकर आपण धावा पाहतोय 71 धावा. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या या शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा आणखीन धावफलकावर लावल्या जातील नारंगी या संघाकडून. मात्र जर नारंगी संघाला थांबवलं गेलं कमीत कमी धावसंख्येवर तर ते मात्र बालकुम संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. मात्र या ज्या धावा झालेल्या आहेत त्यामुळे नक्कीच जे प्रेक्षक आहेत त्यांना माझ्याकडून विनंती असेल, जाऊ नका हा सामना पाहिल्याशिवाय, कारण ज्याप्रमाणे प्रवीण गावड यांच्या बॅटमधून आपण षटकार चौकार पाहिले त्याचप्रमाणे तितक्याच ताकदीची खेळी बालकुम संघाजवळ देखील आहे. कारण सर्वात जलद हाफ सेंचुरी पूर्ण करायला विक्रमादित्य बालकुम संघामध्ये आहे. 12 चेंडू 50 धावा भूषण भोईर या खेळाडूच्या खात्यावर आहेत आणि तो खेळाडू पॉईंटच्या दिशेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. एका इनिंगमध्ये एकाच स्पर्धेमध्ये 123 धावेचा विक्रम भूषण भोईर ते तुम्हाला पॉईंटच्या दिशेने उभे पाहायला मिळत आहेत. व्हाईटचा इशारा आणि मित्रांनो एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार 8 षटकार हे देखील भूषण भोईर यांच्या खात्यावर आहेत. म्हणून त्या कारणास्तव ही जी मॅच आहे ही हाय व्होल्टेज मॅच आहे आणि कदाचित हा सामना खूप रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल सर्व प्रेक्षकांना. ऑन साइडला सरळ बॅटने डीप लॉंग ऑन मध्ये देवेन पाटील वेगाने पुढे येत आहेत. फेकी थोडीशी चुकीची. ही जर फेकी डायरेक्ट केली असती, डायरेक्ट हातामध्ये सापडला असता चेंडू गोलंदाजाच्या विक्रमच्या, तर कदाचित रनआउट होण्याची दाट शक्यता होती. फलकावर धावा लागतायत 74 धावा. षटक सुरू आहे ते शेवटचा डेथ ओव्हर मैदानाच्या आतमध्ये विक्रम हाताळतोय. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईन चेंडू कट करायचा होता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळायचं होतं या चेंडूला. चेंडू मात्र निघून जातोय यष्टीरक्षक साईनाथ भोईर यांच्या हातामध्ये. यावेळेस नक्कीच मात्र शतरक्षकाला पाहावं लागेल चेंडूकडे. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय हा षटकार 6 धावा. मला एका व्यक्तीचं कौतुक करावं असं वाटतं, ते मॉन्टीचं. कारण आज मालवणीची यात्रा आणि मालवणीची मित्रांनो यात्रा म्हटली तर जबरदस्त यात्रा असते.
खूप मनोरंजन असतं आणि प्रत्येकाच्या घरोघरी डीजे असतो मंडी आणि गुळाची उधळण एवढी असते त्या मालवणीच्या गावामध्ये तर जवळजवळ अर्धा फूट गुळाल तुम्हाला प्रत्येक गल्लीमध्ये सापडेल. मात्र तो पहा आपली यात्रा सोडून एक शब्द त्यांनी दिला होता मालजीपाडा मास्टर्सला की यस मी पंचगिरी करण्यासाठी येईल आणि ते मात्र जी कमेंटमेंट केली होती मॉन्टीनं आज आपण मॉन्टी इथे पाहतोय. हा फटका अप्रतिम फटका मिळतील या फटक्यावर 2 धावा संघ पोचतोय नारंगी 82 या धावसंख्येवर 97. 97 धावेचा उच्चांक आहे. कदाचित असं वाटलं होतं मला की 97 धावेचा उच्चांक तुटला जाईल मोडला जाईल मात्र नाहीये. थांबवलं जातं. जिथे प्रवीण गावड बाद झाला तिथे मात्र नक्कीच धावसंख्येचा वेग मात्र थांबला गेला. क्लीन बोल्ड सुपर बॉलिंग आउटसाइड लेग स्टंप असं वाटलं होतं की चेंडू वाईट जाईल की काय मात्र सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टीचा. मजा येईल हा सामना पाहायला खूप मजा येईल मात्र यानंतरचे जे कारण जास्त उशीर झाला तर त्यामुळे उर्वरित जे आपल्या दुसऱ्या इनिंगचे सामने आहेत हे 4-4 षटकांचे खेळवले जातील याची पूर्व सूचना आम्ही तुम्हाला देतोय. विलास माफ करा विलास येतो नवीन फलंदाज देवेंद्र पाटील कमबॅक केलं. देवेंद्रने नक्कीच एक अंकुर लावला धावसंख्येवर कारण जबरदस्त केली प्रवीण गावड्यांची अफलातून इनिंग या वर्षातील 3रं अर्धशतक आणि आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील 6वं अर्धशतक झळकावलं या मालजीपाड्याच्या मैदानावर. यावेळेस लॉफ्ट पडण्याचा प्रयत्न होता चेंडू मात्र जातोय निर्धाव. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. नारंगी संघ मात्र धावफलकावर धावा लावतोय त्या म्हणजेच 82 धावा आणि 83 धावा जिंकण्यासाठी दिल्या जात आहेत बालकुम या संघाला. मात्र हे आव्हान जरी मोठं वाटत असेल आव्हान जरी कडवं वाटत असेल तरी मात्र हे आव्हान अशक्य नाही आहे. ती ताकद आहे बालकुम संघामध्ये. ती ताकद का आहे हे देखील मी तुम्हाला सांगतोय कारण मालजीपाड्याच्या नगरीमध्ये आपण आलोय त्यामुळे मालजीपाड्याच्या नगरवासियांना देखील इतिहास माहीत असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो या बालकुम संघानं मी मगासपासून जो उल्लेख करत होतो की 97 धावा हा एक विक्रम आहे मास्टर्स क्रिकेट मधला. तो 97 धावेचा विक्रम याच बालकुम संघानं वाघवील संघाच्या अगेन्स्ट केला होता. त्यामुळे 5 षटक आणि 80हून अधिक धावा म्हणजे 83 धावा हे मी म्हणेन बालकुम संघासाठी नवीन नाही आहे. शेवटी आपण नेहमी म्हणतोय की संघ जरी मोठा असला तरी कागदोपत्री स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं नाहीये. जितकं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये आपली खेळी. काय होईल काय बिघडेल येणाऱ्या पूर्व इनिंग मध्ये हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर जॉईन होत आहेत आमचे साथी समालोचक मनीष पाटील. तत्पूर्वी आपण बोलूया टॉसबॉक्सच्या दिशेनं. मी आमंत्रित करतोय पांडू संघाचे कर्णधार आणि वाघबीळ संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. वाघबीळ मास्टर्स गणेश मणेरा आणि पांझू मास्टर्स दिलीप बोईर. 4 षटकांचा सामना असेल. चला प्लीज लवकरात लवकर टॉस साठी या.
बॉक्सच्या दिशेनं आणि या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी तर नाणेफेकीचा कौल केला जाईल आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब आणि त्यांच्या संवित असतील आगरी सामाजिक संस्थेतील सहखजिनदार जगजितजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका साईडला असेल वाघवेळ, एका साईडला असेल पाणजू. 4 षटकांचा सामना, 4 षटकांमध्ये पॉवर प्ले नसतोय, पॉवर प्ले नसेल लक्षात ठेवा आणि 35चा गोलंदाज तुम्हाला वापरता येणार नाही, ही पूर्व कल्पना आम्ही तुम्हाला देतोय. आणि दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. वाघवीळ आणि पाणजू म्हणायचं गेलं तर वाघवीळ आणि पाणजूचं एक आगळं वेगळं नातं आहे, मैत्रीपूर्व बंधुत्वाचं नातं या दोन संघामध्ये आहे, लक्षात ठेवा. कारण एका साईडला तानाजी पडेल आणि एका साईडला दिलीप भोईर, ही लढत असेल. नाणेफेकीचा कौल केला जातो दतोय सन्माननीय अध्यक्ष आगरी समाज सामाजिक संस्कृतीचे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आणि टॉस जिंकतोय तो गणेश मणेरा वाघवे. निर्णय घेण्या लगेच द्यायचा आहे. शतरक्षण स्वीकारतोय आणि प्राचारण केलं जातं फलंदाजी करण्यासाठी पाणजू या संघाला. महत्वपूर्ण ही लढत असेल. ही लढत महत्वपूर्ण मी का म्हणतोय, कारण दावेदारी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. उमेदवारी तुम्ही सिद्ध केली होती, उमेदवारी तुम्ही दाखल केली होती, इथे मात्र दावेदारी सिद्ध करावी लागेल पुढच्या सामन्यामध्ये. ती कशासाठी मित्रांनो, तर ही जी पारितोषिक आहे 4, या 4 पारितोषिकांपैकी एखाद्या पारितोषिकासाठी ती दावेदारी सिद्ध करावी लागेल. ही ती लढत, पुढची लढत पाणजू वर्सेस वाघबीळ. चला या ऐकूया एक मधुर आवाज मनीष पाटील. धन्यवाद भारतजी राऊत. आणि पाठलाग करायचा आहे 83 धावांचा आणि बॉल्स असतील बाळकुम संघाकडे 30. पाहूया या धावांचा पाठलाग अचूकतेने केला जाईल का, कारण कॅपॅसिटी आहे आणि क्वांटिटी आहे, क्वालिटी आहे बाळकुम संघाकडे आणि ती क्वालिटी यूज करावी लागणार आहे. सुरुवात बेधुंद बेभाम झाली पाहिजे आणि पंचाचा अधिकृत इशारा येतोय लेट स्टार्ट डीबीएम. स्ट्राईकवर असेल संतोष आणि नॉन स्ट्राईकला असेल नितीन. बॉलिंग ट्रॅकवर बॉल तयार होतोय जेपी. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर फोर्स करायचं होतं, बॉल जातो यष्टांवर आदळतोय आणि त्रिपाजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतो. विकेट डाऊन. भगवान पाटील साहेब सचिव आहेत आगरी समाज सामाजिक संस्थेचे. यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी पदाधिकारी तुम्हाला कॉल करत आहेत, आपण लगेच यायचंय. पहिल्याच बॉलवर संतोषला परतावं लागते कारण क्वालिटी बॉलिंग जेपीची पाहायला मिळालेली आहे आणि त्याचमुळे मात्र या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील, कारण क्रिकेटमध्ये पहिला डाव खूप जास्त इम्पॉर्टंट असतो आणि पहिल्या डावामध्ये जबरदस्त खेळ नारंगी संघाने केला आणि प्रवीण यांनी अर्धशतक पूर्ण करून एक वेगळा कीर्तिमान प्रस्थापित केलेला आहे आणि एक आत्मविश्वास असेल नारंगी संघाचा. यावेळेस ऑन दी टो झाले, हलक्या त्याने बॉलला ग्लाइड केले, बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्रक्षित त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. अशा पद्धतीने धावफलक सुरू होतोय बाळकुम या संघाचा. भरत पाटील जे उत्कृष्ट समालोचक आहेत बाळकुमचे, त्यांच्या वतीने बाळकुम मास्टर्स संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. पाहूया त्या शुभेच्छांचा फायदा होईल का बाळकुम संघाला. होईल हा आत्मविश्वास आहे, कारण स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि कित्येक स्पर्धा बाळकुम संघाने गाजवल्या आहेत. स्ट्रोक चांगला आहे, हवेत आहे, हवेच्या लाटांवर स्वार होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप गौतमच्या वतीने केलं जातं. की यालाच म्हणतात डेडिकेशन, यालाच म्हणतात विल पॉवर, यालाच म्हणतात संघाप्रती एकनिष्ठता. जबरदस्त क्वालिटी एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. दरम्यान या धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत, त्यामुळे दोन धावांची वाढ. धावसंख्या 3 झाले.
क्वालिटी स्ट्रोक होता, हवेचा झोत देखील साथ देत होता त्या बॉलला, पण मात्र क्वालिटी फिल्डिंग पाहायला मिळाले. बॅट अँड पॅड मधला बॉल ड्राईव्ह केलाय, बॉल जाईल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा त्या ठिकाणी पुढे येतो. यावेळेस मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळालेलं आहे आणि जितकी तुम्ही खेळपट्टीवर संधी मिळेल त्या खेळपट्टीवर तुम्हाला त्या संधीचा फायदा उचलता यायला हवा, पण या ठिकाणी क्षेत्ररक्षण मात्र तितकंच चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच चुकलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा बाळकुम संघ उचलते. 2 धावांची वर, धावसंख्या पोहोचते 5 वर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल जाईल डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पुढे येईल बॉलला कॅरी करण्यासाठी, पण चुकामुक होते. आउटफिल्ड थोडी खराब आहे, पण या मैदानात तुम्हाला जजमेंटल क्रिकेट खेळावं लागेल, कारण आता कुठे तुम्हाला आता सपाट असं मैदान खेळण्यासाठी मिळते, पण जेव्हा तुमचं क्रिकेट होतं, तुमचं रेग्युलर क्रिकेट, तेव्हा शेतजमिनीमध्ये तुम्ही खेळत होता आणि तो काळ तुम्हाला आठवावा लागेल आणि तसं जजमेंटल क्रिकेट तुम्हाला या मैदानावर खेळावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण करताना मात्र तुम्हाला जसं आपण आगरी भाषेत बोलतो कोंबड्या कशा पकडतात तो सराव तुमचा असायला हवा, जर या मैदानावर तुम्हाला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करायचं असेल तर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. बॉल्स फेकून झाल्यात आतापर्यंत 5. पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 3 डबल्स पाहायला मिळाल्या. जेपीच्या वतीने चांगली सुरुवात या षटकाची. ओव्हर द विकेट, हवेत आहे बॉल, ओव्हर द बॉलर हेड, स्ट्रेट ड्राईव्ह. 3 क्षेत्ररक्षक बॉलला स्टॉप करण्यासाठी पळत आहेत, पण तिन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सहकार्य केले त्यांची नावं पुढील प्रमाणे. सन्माननीय विजयश्री गोविंद पाटील यांच्याकडून मंडळाला 1,50,000 रुपयाची आर्थिक मदत मिळाली, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. शिव द्वारकानाथ दत्तात्रय पाटील शिवसेना शाखा प्रमुख मालजीपाडा, तसेच सौभाग्यवती सुनंदा द्वारकानाथ पाटील उपसरपंच मालजीपाडा यांच्याकडून 80 किलो चिकन. मुरलीधर नारायण पाटील विभाग प्रमुख शिवसेना मालजीपाडा यांच्याकडून 50 किलो चिकन. सन्माननीय विशालजी अनंत म्हात्रे यांच्याकडून 2 दिवस युट्यूबची व्यवस्था. सन्माननीय जगदीश सुभाष पाटील व सन्माननीय अशोक सुभाष पाटील यांच्याकडून पाण्याची 2 दिवस व्यवस्था. सन्माननीय अमोल केदारनाथ पाटील यांच्याकडून थंड पाण्याचे 2 दिवसासाठी जार. सौभाग्यवती प्रतिभाताई कन्हैया म्हात्रे यांच्याकडून विशेष सहकार्य. सन्माननीय जयेश जगन्नाथ म्हात्रे यांच्याकडून किराणाचं सामान. सन्माननीय सागर दिनकर पाटील यांच्याकडून 10 किलो गुलाबजामुन. सन्माननीय उमेश गंगाधर गावडे यांच्याकडून सर्व पारितोषिक. सन्माननीय धीरज आत्माराम पाटील यांच्याकडून पूर्ण वर्णपाचा खर्च. ब्लॅक कंपनी यांच्याकडून विशेष सहाय्य. नागोबा कॅटरर्स यांच्याकडून विशेष सहाय्य आणि लक्ष्मीनारायण वॉटर सप्लायर्स यांच्याकडून विशेष सहाय्य. सर्व दात्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. धावसंख्या धावपलकावर आहे 11. पहिल्या षटकाची समाप्ती. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर गौतम. अजूनही विजयासाठी 72 धावांची गरज असणार आहे. 72 रन स्टील रिक्वायर्ड टू विन इन 24 बॉल्स. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर येतोय गौतम आणि स्ट्राईकवर बॅटर असणार आहे साईनाथ, जो खेळतोय 1 धावावर. डेड बॉलची खूण पंच करतायत. नितीनच्या वतीने एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये मिळाली बाळकुम संघाला, ज्याने आपल्या संघासाठी 10 धावांचं महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. गौतम ओव्हर द विकेट. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल हाताळला गेलेला आहे आणि कधी कधी फलंदाज त्या तयारीत नसतात आणि त्याचमुळे ती तयारी व्यवस्थित नव्हती फलंदाजाची, त्याचमुळे तो स्ट्रोक देखील प्रॉमिसिंग नव्हता. आणि खरं तर खेळू की ना खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज राहिले आणि त्याचमुळे अशा वेळेला मात्र बॉलर बॉल घेऊन जातो. बॉलरची खूप चांगली रणनीती, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय आणि बॉलची ग्रिपिंग म्हणा, त्यानंतर बॉलचा रिलीज पॉइंट म्हणा आणि कुठल्या वेळेला बॉलला रिलीज करायचा आहे हा अभ्यास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि गोलंदाज गौतमने आतापर्यंत 2 बॉल चांगल्या दर्जाचे हाताळलेले आहेत आणि एक आपली हुकूमत या मैदानावरची सिद्ध केलेली आहे. महत्वाचं आहे तुमच्याकडे जी संधी येते त्या संधीचा आपल्या संघासाठी सुनिश्चित वापर करावा. यावेळेस एज घेऊन बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या मागे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉलला स्टॉप करेल, तोपर्यंत एकादवीची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. बॉलर देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळ आजच्या दिवसभरामध्ये करतायत, पण आपण पाहिलं तर चेस करताना संघ कुठेतरी अव्वल ठरलेले आहेत तिन्ही सामन्यामध्ये आपण पाहिलं तर. पण या सामन्यामध्ये मला मात्र असं वाटते की कदाचित नारंगी संघ थोडासा फाव करतोय. जेपी आणि गौतमने आतापर्यंत चांगल्या दर्जाची षटकं हाताळलेली आहेत. ओव्हर द विकेट, हलकाचं स्टेप आउट झाले. बॉलर ड्राईव्ह करत जातो, बॉल जाईल पॉइंट रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल. 2 धावांसाठी प्रयत्न केला जाईल का, तर केला जातोय. 2 फलंदाज एकाच एंडला आहेत, त्याचमुळे एका फलंदाजाला परतावं लागेल का. अजूनही बेल्स डाऊन झालेले नाहीयेत. येस, आता फलंदाज बाद असणार आहे आणि अशा पद्धतीने दुसरा धक्का बसतोय टीम बाळकुम मास्टर्सला. फलंदाज बाद.
थोडस मार्मिक बोलतोय. खेळाडू कक्षामध्येच खेळाडूंनी बसून घ्यायचं आहे, नाहीतर उद्या मालजीपाडा संघ घरातूनच तयार होऊन येईल. त्यामुळे विनंती करतोय की यानंतर खेळाडूंनी जो नागोबा मंदिराच्या समोर जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षात बसायचं नाही, तर किशोर मात्रे उद्या घरातून बॅट घेऊन येतील. तर थोडस मार्मिक, पण प्लीज विचारात घ्या ती गोष्ट. बॉलर तयार. यावेळेस मात्र ऑन द राईज ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नरला. क्वालिटी कॅच कंप्लीट केली जाते. पूर्णपणे हावी होतोय नारंगी मास्टर संघ. बाळकुम मास्टर संघावर बसतोय या ठिकाणी धक्क्यावर धक्का आणि फलंदाज बाद. विकेट डाऊन. राकेश आणि भूषण. निर्मा साबणाची निर्मा पावडरची आढळलेली आहे आणि प्रवीण गावडने निर्मा साबण लावून लावून या ठिकाणी गोलंदाजांना धुतलेलं आहे. आणि काय क्वालिटी स्ट्रोक्स, आणि खरं तर 55 वय आहे आणि कॉपीबुक स्टाईलची फलंदाजी आणि ग्राउंड स्ट्रोकच्या आधारावर खेळणं खूप कठीण आहे. कारण आपण पाहिलं तर सुरुवात त्याची षटकारण झाली आणि त्याच्यात अधूनमधून चौकार देखील होते. या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत. आणि भारत राऊत यांनी खूप चांगल्या पद्धतीने उल्लेख केला की सर्वोच्च धावसंख्या मास्टर क्रिकेटमध्ये प्रवीण गावड यांचीच राहिलेली आहे. 2000चा पल्ला देखील पार करणारे ते प्रथम फलंदाज ठरले. तर विक्रम बनवण्यासाठी ती मेहनत करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एक धावेची वाढ आणि अशा पद्धतीने सेकंड ओव्हर संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजे 14 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 69 धावांची. बॉल शिल्लक असतील 18 बॉल्स 69 धावांची गरज. म्हणतात ना की तुम्ही एन्जॉय करण्यासाठी दुबईला जाता गोव्याला जाता, पण जर तुम्हाला आगरी कोळी एन्जॉयमेंट करायचं असेल तुम्ही बाजीपाडा गावात यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. प्रवीण आहेत नो डाऊट. चूक तर होणार नाहीये. पुन्हा एकदा कॅच कॅरी केला जातो आणि अजूनही धक्का बसतोय बाळकुमला. तरी तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे कसं आयोजन झालंय त्याबद्दल तुम्ही 2 शब्द प्रत्येक कॅप्टनने आणि खेळाडूंनी आम्हाला सांगायचं आहे नंतर. आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मेसेज टाका कसं आयोजन झालेलं आहे. बघा आज शनिवार आहे त्यामुळे अपेक्षा तर नाही आहेत आमच्या ऑडियन्सच्या किंवा पाहुण्यांच्या. उद्या रविवार असेल आणि रविवारी कदाचित काही आशा अपेक्षा असतील. आशा पूर्ण होणार. मालजीपाडा गाव अख्ख्या मुंबईला पोहोचतो दारू फुले, तर त्याच्यामुळे काय विषय कमी होणार नाही. क्या बात आहे. आपले उमेश यांची वाणी तर जबरदस्त आहे. जे बोलणार खरं बोलणार. थँक्यू. क्या बात आहे. उमेश दादा आमच्याशी अधूनमधून जोडतीलच आणि धन्यवाद. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला पाहतायत, आनंद घेत आहेत. नवीन बॉलर रमेशने पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलंय. जबरदस्त कॅच प्रवीण गावडे यांनी कंप्लीट केला आहे. चांगले लेदर क्रिकेटर आहेत, तितकेच चांगले शेतकरी म्हणजे शेती व्यवसायाला जुळून आहेत. रमेश मांगेला ओव्हर द विकेट.
यावेळेस हलकचा स्टेप आउट झाले. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह करायचा होता, आउटसाइड एज घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड पॉईंटला. क्षेत्रक्षित त्या ठिकाणी इनफिल्डच्या आतमध्ये आहे. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या आकड्यावर. सिंगल्स डबल्स मात्र जास्त काही तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, कारण अनुमान लावणं गरजेचं आहे की तुम्हाला त्या धावसंख्येपर्यंत खेळताना कशा पद्धतीने पुढे जायला हा अनुमान बांधणं गरजेचं आहे. पण मात्र अनुमान बांधतायत फलंदाज, पण तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. तिसरं षटक मैदानात मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली रमेशला आणि दुसऱ्या बॉलवर एक सिंगल पूर्ण करता आलेली आहे. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत भूषण, लेफ्ट हँडेड बॅटर. आणि खरंच भूषण हे एक स्ट्रॉंग लेफ्ट हँडेड बॅटर आहे, पण या मैदानावर लेफ्ट हँडेड बॅटरचा तितकासा उपयोग नाही. पण तरी देखील तुमची कलात्मकता तुम्हाला एक वेगळी ओळख मिळवून देत असते. पाहूया ते कलात्मक फटके भूषण भोईर यांच्या बॅटमधून मिळतील का बाळकुम संघाला. यावेळेस मात्र फोर्स करायचा प्रयत्न केला गेला होता. बॉलने मात्र टप्पा घेतल्यानंतर उंची गाठल्याने या सरळ सरळ यष्टींवर जवळ बाहून बॉल आदळतोय आणि धक्का बसतोय या ठिकाणी. 5वा टीम बाळकुम मास्टर्सला. भूषण भोईर बॅक टू पॅव्हलियन. गाडीवर फिरवायचे दिवस गेले. रमेश याने मात्र 2 सफलता मिळवलेल्या आहेत या षटकामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर एक सिंगल, तिसऱ्या बॉलवर विकेट. आणि आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी, ज्याला म्हणतात नियंत्रण, ज्याला म्हणतात दरारा, ज्याला म्हणतात दहशत, ज्याला म्हणतात हुकूमत, ही पूर्णपणे पाहायला मिळालेली आहे नारंगी टीमची या महत्त्वपूर्ण सामन्यावर. कारण पहिला डाव देखील त्यांच्याच नावावर राहिलाय. फलंदाजी करताना शानदार प्रदर्शन त्यांच्या फलंदाजांचं राहिलंय. आणि आता सेकंड इनिंगमध्ये दुसऱ्या डावामध्ये देखील चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे डोकं वर काढण्याची संधी मिळत नाहीये बाळकुम मास्टर्स या संघाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. आणि आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत आणि 1 धाव रमेशने खर्च केलेत. पहिल्या षटकामध्ये जेपीने खर्च केलेले आहेत त्या म्हणजे फक्त 11 धावा आणि सेकंड ओव्हरमध्ये गौतमने खर्च केल्यात 3 धावा. आणि एक चांगली पार्टनरशिप बॉलरशी जुळलेली आहे एकमेकांशी. रमेश मांगे लावर द विकेट. स्टेप आउट झाले, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल मात्र थांबणार नाही. बॉल जाईल गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. ते स्वातंत्र्य असते की तो त्याच्या मनाप्रमाणे क्षेत्ररक्षण सेट करून घेतो. त्या ठिकाणी बक्षीस आहे. 3 छक्के जर ठोकले कैलासने तर सन्माननीय जगदीश घरत यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जारी करण्यात आलेलं आहे. बॅक टू बॅक 3 चौकार जरी आले तरी सुद्धा 1000 रुपयाचं बक्षीस. स्टेप आउट झाले पुन्हा एकदा. बॉलला फ्लाईट द्यायचा प्रयत्न केला तर बॉल जाईल लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 1 बाउन्स बॉल कलेक्ट करेल. थ्रो करेपर्यंत धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या म्हणजेच 2 धावांची वर धावसंख्या 21 झाली. 21 रन्स ऑन बोर्ड. बघा सिंगल्स डबल्सने जास्त काही तुम्हाला प्राप्त करता येणार नाहीये, पण मात्र तुमची डोकेदुखी नक्कीच वाढेल या पुढच्या 2 षटकामध्ये. त्याचमुळे समान कालांतराने मोठे स्ट्रोक येणं हे गरजेचं होतं. कारण पहिल्या षटकामध्ये एकच मोठा स्ट्रोक आला चौकार, दुसऱ्या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक आला नाही. या तिसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आलाय, पण चौकाराऐवजी षटकार देखील तुम्ही खेचू शकता. कारण या मैदानावर राईट हँडेड बॅटरला जास्तीत जास्त ऍडव्हान्टेज आहे. सकाळपासून आपण पाहिलं तर धावा चेस होत आहेत. कारण आपण पाहिलं तर सकाळी 70 देखील क्रॉस केले पांजू संघाने. जुचंद्र मास्टर संघाने 72 धावांचा डोंगर उभा केला होता. तो डोंगर देखील जुचंद्र मास्टर संघाने पूर्ण केलेला आहे. तर मात्र तुमच्याकडे सुद्धा कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीचा तुम्हाला वापर करायला हवा. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावकावर आहेत आणि जिंकण्यासाठी आता गरज आहे ती म्हणजे अजूनही 12 बॉल्समध्ये 62 धावांची. 12 बॉल 62 रन्स रिक्वायर्ड टू विन.
दम बांधूला त्यांनी दाखवलं का त्यांच्यात आहे दम. तर अजूनपर्यंत 60 पार करेल तरी तो आमचा मेन पिंडच राहणार आहे. मोहन दादा बरोबर आहे का? आवड आहे तर काय आपण शेवटच्या श्वासा आम्ही पण त्याला सोडणार नाही जोपर्यंत 60 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत. चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याच्या 12 बॉल्स मध्ये आता मोठं लक्ष. चांगला बॉल, क्या बात आहे. या षटकाची सुरुवात देखील किशोरच्या वतीने काय दर्जेदार राहिले. ब्लॉक होल्ड डिलिव्हरी, सरळ रेषेत खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्टॉप. फक्त एकच धाव पूर्ण करण्याची संधी मिळते. एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. धावांचा डोंगर आता मात्र पार करायचा आहे. चौकार आणि षटकारांची शिडी वापरावी लागणार आहे, ती म्हणजेच बाळकुम मास्टर्स या संघाला. कारण सुरुवात तितकीशी चांगली राहिली नाही. यात सुरुवात जर प्रोडक्टिव्ह राहिली असती तर मात्र कुठेतरी आपण म्हणू शकलो असतो की या शर्यतीमध्ये अजूनही बाळकुम मास्टर संघ आहे. पण तो प्रयत्न पहिल्या षटकापासून पाहायला मिळाला नाही आणि त्याचमुळे थोडासा बॅकफुटला स्टेप आउट झालाय. बॉलला ड्राईव्ह करायचा होता. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर बॉडीलाच्या दिशेने. त्या ठिकाणी प्रवीण आहेत, बॉलला कलेक्ट करतील. थ्रो करेपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याचा 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या जाते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला क्रॉस बॅटेड. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. त्याला बीट करून बॉल जाईल सीमा रेषा पार. मिळतील धावा. 6 षटकार. 6 जर त्यांच्याकडून बॅक टू बॅक 3 षटकार किंवा बॅक टू बॅक 3 चौकार जर ठोकले तर 1000 रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जारी करण्यात आलेलं आहे सन्माननीय जगदीश गर त्यांच्या वतीनं. पुढचा सामना देखील तितकाच रंगतदार असणार आहे. पांडू स्पोर्ट्स वर्सेस वाघबे स्पोर्ट्स. सामना 4 षटकांचा असणार आहे, याची अधिकृत माहिती सन्माननीय भारत राऊत यांनी दिली आहे या अगोदर. त्यामुळे दोन्ही संघ तयार राहायचे, कारण तुम्ही वेळेत सामना संपवत नाही, त्याचमुळे मात्र आम्हाला हे पाऊल उचलावं लागते. आणि त्याचमुळे विनंती असेल, उद्या जे येणारे संघ आहेत नवगर आणि मोरवा यांनी 9:30 वाजता रिपोर्ट करायचा, जेणेकरून 10 वाजता पहिला बॉल डिलिव्हर केला जाईल आणि वेळापत्रक योग्य त्या पद्धतीने आम्हाला कंप्लीट करता येईल. कारण उद्याच्या दिवसामध्ये एक अतिरिक्त सामना देखील आम्हाला खेळवायचा आहे, जो अंतिम सामना असेल. आणि त्यानंतर बक्षीस समारंभ देखील पुढे असेलच. त्याचमुळे विनंती असेल की उद्या सर्व संघांनी वेळेत यायचं आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा हलका स्टेप आउट झाले. बॉलला ड्राईव्ह केले. कार्पेट ड्राईव्ह. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. पुन्हा एकदा प्रवीण गावड त्या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दरम्यान 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळते. 2ची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 32 या आकड्यावर. 32 रन्स ऑन बोर्ड. अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 51 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 8 बॉल्समध्ये 51 धावांची गरज आहे. आव्हान मात्र मोठं होत चाललंय. पुन्हा एकदा यावेळेस बोटांची जादू पाहायला मिळाली किशोरची आणि बॉलला हलकासा आतल्या दिशेने टोन केलंय. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आता फलंदाजाला रीड करून गोलंदाजी केली जाते किशोरच्या वतीनं. आणि आता पूर्णपणे पकड मजबूत केली आहे नारंगी मास्टर्स संघाने या सामन्यावर. आणि आता 7 बॉल्समध्ये विजयासाठी हव्या आहेत 51 धावा. 7 बॉल्स 51. पुन्हा एकदा त्याच्या फेवरेट झोनमध्ये म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये बॉलला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक प्रवीण गावड. त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करताय, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. आणि अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत 33 धावा. आणि जिंकण्यासाठी आता 6 बॉल्समध्ये 50 धावांची गरज असेल टीम बाळकुम मास्टर संघाला. ज्या मान्यवरांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेले आहे त्यांची नावं आम्ही तुम्हापर्यंत पोहोचवते. प्रभात ट्रेडिंग कंपनी, अंबाजी पेट्रोल पंप, न्यू काठियावाडी ढाबा, न्यू काठियावाडी ढाबा नवीन, वाहिद पेपरवाला, रश्मी शर्मा टेलिफिल्म्स, रामदेव स्टुडिओ, रईस कंपाऊंड, न्यू नूतन RMC प्लांट, साई सर्व्हिस. धन्यवाद कमलेश दादा मात्रे. आपण या ठिकाणी त्यानंतर जबरदस्त असं नेतृत्व त्यांचं राहिलेलं आहे आग्रेकोळी समाज सामाजिक संघटनेवरचं. आणि त्याचमुळे 23 गावांना एकत्रित घेऊन ही संघटना मात्र खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते. कामधंद्यांना वेग आलेला आहे, लग्न कार्याला वेग आलेला आहे. दरम्यान हा मोठा स्ट्रोक प्रवीणच्या विरोधात हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. बॉल जाईल सीमारेषा पार. 6 धावांसाठी दमदार षटकार. एकोणचाळीस या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज आहे आणि बॉल शिल्लक असणार आहेत 5. जबरदस्त बॅटिंग कैलास. बघा काही वेळा जिंकणंच हे सर्वस्व नसते, पण जे कार्य तुम्ही हातात घेतलेलं आहे ते पूर्ण करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि ते आता कैलासच्या वतीनं
पूर्ण केले जात आहे. दरम्यान हा बॉल वाईड आहे, वाईड लाईन ओलांडतोय. पंच परशुराम पाटील यांच्या वतीने वाईड बॉलची खूण केली जाईल. एका धावेची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 40 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 5 बॉल 43 धावांची गरज. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विथ द स्पिन बॉलला ड्राईव्ह केलंय. बॉल जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफला. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कलेक्ट करण्यासाठी पुढे येत आहेत, पण त्या दोघांना बॉल बीट करून जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. अजूनही ती रेस सुरू आहे, पण मात्र म्हणतात ना की दिवा विजल्यानंतर त्यात तेल टाकून का उपयोग होत नाही. त्याचमुळे सुरुवातीलाच तसे फलंदाजी व्हायला हवी होती. पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयास झाला होता. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन रिजन मध्ये बॉल आणि बॅटचं कनेक्शन होत नाहीये. जगदीश गर त्यांच्याकडून रंगीबेरंगी पेय मिळेल जर 2 बॉल 2 षटकार मारले बॅटर कैलासने. रंगबेरंगी पेय हे देखील तितकाच चर्चेचा विषय बनलेला आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आम्हाला जर कोणी स्पॉन्सर केलं तर आम्ही त्या प्रोडक्टचं नाव घेऊ, पण आम्हाला स्पॉन्सर केलं नाही म्हणून रंगबेरंग पेय. बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी 3 आणि 3 बॉल्समध्ये मात्र धावांचा रतीब घालावा लागणार आहे. 39 धावा हव्या आहेत 3 बॉल्समध्ये. बॉलिंग टाईप बॉलर तयार प्रवीण गावड. क्या बात आहे. आता विथ द पेस जबरदस्त पेस जनरेट केला. हलकासा आतल्या दिशेने बॉल रोटेट झालाय. चांगला इन कटर बॉल या ठिकाणी बॉल प्रवीण गावडने हाताळलेला आणि जवळपास आता विजयाच्या आशा संपुष्टात आलेल्या आहेत असंच कुठेतरी म्हणावं लागेल टीम बाळकुम मास्टर संघासाठी. ओव्हर द विकेट. यावेळेस काय झालं त्या ठिकाणी तर श्रीपळाचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता निराश नाराज असतील सर्व खेळाडू बाळकुम मास्टर संघाचे, कारण आता पूर्णपणे पराभवाच्या छायेत पोहोचलाय बाळकुम मास्टर्स हा संघ. धडक धडक ढोल ताश धडक. त्याच्यामध्ये कुंदन तयार होतोय. शेवटचा बॉल तो फेस करण्यासाठी स्ट्राईकवर असणार आहे. 39 धावांची गरज विजयासाठी एका बॉलमध्ये. बॉलर तयार प्रवीण गावड. ओव्हर द विकेट. स्टेप आउट झाले, पण या ठिकाणी मात्र बॉल जर आपण पाहिलं तर लेग स्टंप सोडून जाणार असल्या कारणाने अपील तर केली गेली होती प्रवीण यांच्या वतीने, पण मात्र अपील फेटाळलेली आहे. सामना जिंकतोय नारंगी मास्टर्स. विजयी संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक बाळकुम मास्टर्स. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात त्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतोय आणि अभिनंदन असेल नारंगी मास्टर. पुढील फेरीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. कोणी डाऊट असेल तर तुम्ही सांगाल, पण डाऊट नाहीये मला असं वाटते, कारण तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे ज्याने अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे 15 बॉल्समध्ये 50 धावा त्या प्रवीण गावडला दिला जाणार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. 5 षटकार आणि त्यामध्ये 2 चौकारांचा समावेश आहेत आणि गोलंदाजी करताना प्रवीण गावडच्या नावावर 1 विकेट आहे. त्याचमुळे या अष्टपैलू खेळाडूमुळे त्यांचा संघ चांगल्या पोझिशनमध्ये आलेला आहे आणि त्याच्या खेळामुळे त्याचा खेळाचा आपण आढावा घेतला आणि म्हणूनच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे प्रवीण गावड यांना, ज्यांनी यायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि तो पुरस्कार स्वीकारायचा आहे. धन्यवाद.